नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रदीप इंगळे आणि आज मी खूप छान ब्लॉग बनवणार आहे फक्त तुमच्यासाठी. तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर आजचा ब्लॉग पूर्णपणे तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे. तर मी आलेलो आहे घराच्या बाहेर आणि तुम्ही घराच्या बाहेर हा खूप छानसा परिसर बघू शकता. तर मित्रांनो, चला तुम्हाला माझ्या शेतातील गहू दाखवतो. ह्या वर्षी आमच्या शेतामध्ये खूप छान गहू झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही माझ्या शेतातील छानसा गहू. हे आहे आमच्या घराजवळील समाज मंदिर आणि समाज मंदिराच्या मागील बाजूला आमचा आहे गहू. हे शेवटपर्यंत सगळा जो गहू दिसतोय ना, हा सगळा गहू आपला आहे मित्रांनो. मला करायचा होता ब्रश आणि मी निघालो घराकडे, पण माझ्याच अगोदर आयुष पियुष ब्रश करत होते. मला म्हणे मामा चला आपण ब्रश करूया. मग काय, मी लगेच झटपट ब्रश केला आणि बघितलं तर काय, चुलीवर मस्तपैकी गरम पाणी होते. लगेच चुलीवरून गरम पाणी घेतले आणि मस्तपैकी कडक कडक पाण्यानं आंघोळ केली आणि मस्तपैकी आंघोळ करून पटकन मी समोर बाजावर जाऊन बसलो आणि आयुष पियुष माझ्यापाशी आले. मामा 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 आम्हाला पण व्हिडिओमध्ये घ्या. बघा आमचे आयुष पियुष सेम दिसत आहे. लहान कोण आणि मोठं कोण कोणीच ओळखू शकत नाही. तर मला जायचं होतं संभाजीनगरमध्ये आणि आयुष पियुषला म्हटलं मी, चला आयुष पियुष आपली गाडी आता मस्तपैकी वॉश करून घेऊया. आणि आयुष म्हणे मामा मी व्हिडिओ काढतो आणि पियुष म्हणतो मामा मी तुम्हाला मदत करू लागतो, चला आपण मस्तपैकी गाडी चकाचक करूया. तर माझी घरची संपूर्ण कामे आवरली आहेत आणि मी निघालो आहे संभाजीनगरच्या दिशेने. त्यातच आमची चिवताई मला म्हणते, काका मला यायचं तुमच्यासोबत, मला न्या ना तुम्ही सोबत. तेवढ्यातच चिवताई म्हणते, काका मला यायचं तुमच्यासोबत. काही म्हणा मित्रांनो, पण गावात राहण्याची मजाच अलग असते. मध्येच मला दत्तकृपा ॲटोचे मालक सुदाम भाऊ गोटे भेटले. मला म्हणे कुठे चालले रील स्टार. सुदाम भाऊला म्हटलं मी चाललोय सिकंदर मूवी बघायला फर्स्ट क्लास, ते पण प्रोझन मॉलमध्ये. मस्तपैकी डोळ्याला गॉगल लावला आणि मी निघालो गावाच्या बाहेर. तसं तर मला गॉगल लावायला आवडतच नाही, पण डोळ्यात धूळ जाऊ नये म्हणून मी नेहमी गॉगल वापरत असतो. लगेचच आमच्या गावाच्या मांडवा फाट्यावर सुभाष भाऊ भेटले. मला म्हणे रील स्टार कुठं चालले, गॉगल बिगल लावून द्या इकडे तो गॉगल, तुम्हाला काही गॉगल चांगलं दिसत नाही, तुमच्यापेक्षा गॉगल मला चांगला दिसतो. मला म्हणे लयच भारी गॉगल आहे, कुठून घेतला. मी म्हटलं मी घेतला बुर्ज खलीफा. तेवढ्यात गंगापूर तालुक्यातील टायगर ग्रुपचे अध्यक्ष सचिन भाऊ आपल्याला भेटले. मागून एका भाऊचा आवाज आला, बिडकीनला चाललेत का भाऊ, मला पण येऊन द्या ना तुमच्यासोबत. म्हटलं चला मग आता मी एकटाच चाललोय. भाऊला बिडकीनला सोडल्यानंतर लगेच पुढच्या स्टॉपवर मला आमचे जुने पाहुणे दिसले. मला म्हणे पाहुणे जेबे घ्या, चहा घ्या, चहा घ्या. चहा घेताना मामा म्हटलेत की घरचे सगळे बरे आहेत ना. मी म्हटलं हो सगळे मजेत आहेत. चहा घेऊन मी निघालो संभाजीनगरकडच्या दिशेने. संभाजीनगरकडे जात असताना मला आठवलं की मध्येच गेवराईला आपली आजी, आत्या, मामा आणि आपला हनीबाई आहे आणि मी सिटीमध्ये चाललोच आहे, तर यांना भेटूनच जाऊया. लगेचच मी माझ्या बाईकला यू-टर्न मारला आणि निघालो आत्याच्या घराकडे. मी आता आत्याच्या घरी पोहोचलो आहे. हे आहेत आमचे लाडके मामा, आत्या आणि आमची आजी. आत्याला म्हटलो मला सिटीमध्ये खूप महत्त्वाचं काम आहे, मी आता निघतो. आणि बाहेर आल्यावर बघतो तर काय, गाडीचं टायर पंक्चर. आता काय करावे. मग पुढे नक्षत्रवाडीला एक पंक्चरची दुकान होती. त्या पंक्चरच्या दुकानावर जाऊन मस्तपैकी मी पंक्चर काढले. पंक्चर काढून निघालो मी संभाजीनगरकडच्या दिशेने. गाडी चालवत असताना मला आठवले की
आपल्या ताईने आपल्याला मेडिसिन आणायच्या सांगितल्या होत्या. म्हणलं अरे आपण तर संभाजीनगरमध्ये आलो आहेत, तर चला आता लगेच आपण हॉस्पिटलला जाऊन मेडिसिन घेऊयात. तर मी आता पोहोचलो आहे मूळव्याध स्पेशलिस्ट हॉस्पिटलपाशी. ज्या हॉस्पिटलचे नाव आहे साईकृपा हॉस्पिटल, मूळव्याध स्पेशलिस्ट हॉस्पिटल. तर हॉस्पिटलच्या आत आलो आहे मी मेडिसिन घेण्यासाठी. मेडिसिन घेऊन खाली आल्यावर मला आठवले की संभाजीनगरच्या बाजूला विटखड्याला माझी लहानी सख्खी बहीण असते. तर एवढं जवळ आपण आलो आहे, तर चला आपण बहिणीला भेटून जाऊया. मी मारला गाडीला सेल्फ आणि निघालो दाजीच्या घराकडे. फायनली मी आता पोहोचलो आहे ताईच्या घरी. घरी पोहोचल्यावर मस्तपैकी मी माझी बाईक एक साईडला पार्क केली. घरी पोहोचल्यावर ताई मला बघून जाम खुश झाली. ताई मला म्हणाली की मम्मी पप्पा बरे आहेत का? मी म्हणालो हो मम्मी पप्पा बरे आहेत. मग ताई मला म्हणाले भाऊ हातपाय धुवून घे. मग मी गेलो हातपाय धुवायला. हातपाय धुवून आलो. हातपाय धुवून आल्यानंतर मस्तपैकी माऊला मी माझ्याकडे घेतलं. माऊला इकडे येऊन आता 3 महिने कंप्लीट झाले आहेत. माऊ आता कंप्लीट 6 महिन्याची झाली आहे. माऊला ज्यावेळेस मी फर्स्ट टाईम हातामध्ये घेतलं तर माऊ माझ्याकडे नुसते टकामका बघत होती. तिला असं वाटत होतं की हे नवीन व्यक्ती कोण आले. पण थोडा वेळ माझ्याकडे राहिल्यानंतर माऊला कळून गेले की हे माझे मामा आहेत. आणि माऊ माझ्या मांडीवर मस्तपैकी खेळत होती. खेळता खेळता माझ्याकडे अशी टकमक बघत होती. ताईने मला विचारले की भाऊ तू दुधाचा चहा घेणार की ब्लॅक टी घेणार? मी ताईला म्हटलो मला ब्लॅक टी चालेल. आणि ताईने मस्तपैकी ब्लॅक टी बनवला. चहा घेतल्यानंतर ताई म्हणाली की भाऊ आता मस्तपैकी गरम गरम जेवण करून घे आणि आराम कर. मग मी आणि दादूने मस्तपैकी जेवण केले. आणि जेवण केल्यानंतर माझी ताई म्हणाली की माऊचे आपल्याला जावळं काढायचे आहे भाऊ. माऊच्या डोक्याचे फक्त 5 केसे कट करायची होती. पण माऊ मांडीवर बसून एवढी मस्ती करत होती की खतरनाकच. पुढे मला जायचं होतं बजाजनगरला. मी ताईला म्हटलं मला थोडंसं अर्जंट आहे, बजाजनगरला जायचं आहे, आवर पटकन. मी बाहेर आल्याच्यानंतर माझ्या मागे ताई, माऊ आणि दादू आले. दादू आणि माऊ मला म्हणत होते बाय मामा, बाय, लवकर या. तर मित्रांनो हा माझा फर्स्ट ब्लॉग होता. हा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनलवर फर्स्ट टाईम आले असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.